आपल्या महाराष्ट्रात दूरदर्शनची सुरुवात झाली ते दिवस आठवतात का? 2 ऑक्टोबर 1972 दिवस होता. दूरदर्शनच्या बातम्या हा त्यावेळेचा अगदी महत्त्वाचा विषय होता, कारण पुढे अभिनयाच्या क्षेत्रात प्रचंड काम करणाऱ्या व्यक्ती तेव्हाच्या वृत्त निवेदक होत्या. जसं की ती फुलराणी प्रेम भक्ती कर्वे, अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री स्मिता पाटील, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर. पण यात एक नाव असं होतं की ती व्यक्ती सुमारे 15 वर्षांपूर्वी माझ्या संपर्कात आली आणि हेच का ते नुसतं असा मला प्रश्न पडला. लहान मुलांच्या विश्वात आपल्या कवितांनी या माणसांनी अत्यंत धमाल उडवली. अनंत नव्या विषयांच्या अनंत बालकविता आणि त्या स्वतःच्या कल्पनांचे अनंत रंग अक्षरशः फासणारी व्यक्ती कोण माहितीये का? खादीचा डगला, खांद्यावर शबनम, भली मोठी दाढी, बातम्या सांगताना असलेला गंभीर चेहरा आणि घारतेले डोळे. ओळखलं का? कोणी सांगू शकेल? कोण आहे ते वृत्त निवेदक? त्यांचं नाव होतं अनंत भावे. अनंत भावेंच्या अनेक कविता मी संगीतबद्ध केल्या. या दाढीवाल्या गंभीर बाबांच्या आत एक अत्यंत खोडकर पोरगा लपलेला होता. मी त्यांना काका म्हणायचे आणि ते मला विदुषी म्हणायचे. त्यांच्या कवितेला चाल लावली की त्याला खूप आनंद व्हायचा. चला तर त्यांचे खूप छान कविता आहे, अतिशय सुंदर कल्पना रम्य अशी कविता ऐकूया. सगळी छोटी पोरं गात आहेत. पिंपळाच्या झाडावर पडे मुंग बाई पडे ऊन.